वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात आलेला हा शाकंभरी पौर्णिमा किंवा शाकंभरी नवरात्रोत्सव याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचं हे एक रूप म्हणजे शाकंभरी देवी. तिला हजारो डोळे होते म्हणून तिला शाकंभरी असे नाव पडलं. या पौर्णिमेनिमित्तानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रा आणि उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंग देवी गडावर शाकंभरी उत्सवाचे आयोजन करण्यात येतं. 3 दिवसाच्या श्री लक्ष्मीनारायण महायागाच्या कालावधीत दररोज मुख्य 2 सत्रांमध्ये महायज्ञ व होम हवन, धार्मिक विधी आदी धार्मिक कार्यक्रम होतात. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ही सह्याद्रीच्या 7 डोंगरांच्या कुशीत वसलेली असून ते 7 डोंगर म्हणजे मधु, कैटंब, शुंभ, निशुंभ, चंड व महिषासूर असून ह्या राक्षसांचा विनाश करून श्री भगवतीने सृष्टीतील सर्व चराचरांना अभय वरद प्रदान केले. या 7 राक्षसांचे अस्तित्व सृष्टीतील प्रत्येक मनुष्याच्या अंतरात असतात. त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार आदींचा समावेश होतो. आपल्यातील या 7 राक्षसांवर विजय मिळवता येत नाही तोपर्यंत भगवतीचे चैतन्य दर्शन आपणास होणार नाही. देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला या करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाक भाज्या उत्पन्न केल्या. त्या भुकेलेल्यांना खाऊ घातल्या. प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या प्रित्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्ष केवळ शाक भाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाची प्रसिद्धी मिळाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात. शाकंभरी नवरात्र राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे. कर्नाटकामध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवी म्हटलं जातं आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमी खूप महत्त्वाची मानली जाते. पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास न्यूनतम 60 आणि जास्तीत जास्त 108 भाज्या असतात. भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुळाचार केला जातो. या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची थाटात रथयात्रा काढतात आणि आपले सण आणि उत्सव साजरे करण्यामागे काही आरोग्यदायी सुद्धा संकेत देखील असतात. हिवाळ्यात मुबलक भाज्या येतात. सणाच्या निमित्ताने ह्या भाज्यांचा आस्वाद घेता यावा याकरिता हा छुपा उद्देश आहे. भारताच्या विविध प्रांतासोबतच महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची ही कुलदेवी आहे. शाकंभरी देवीला बनशंकरी असेही नाव आहे. शताक्षी म्हणजे 100 डोळे असलेली देवी शाकंभरी आहे. ती दुर्गेचा कोमल अवतार आहे. देवी शाकंभरी हे आदिशक्ती जगदंबेचे रूप मानले जाते. काही ठिकाणी ती 4 हात असलेली देवी म्हणून तर काही ठिकाणी 8 हात असलेली देवी म्हणून दाखवली आहे. शाकंभरी देवी माता आदिशक्ती जगदंबेचा अवतार आहे. ही माता आहे वैष्णो देवी चामुंडा, कांगडा वाली, ज्वाला, चिंतपूर्णी, आशापुरा, सहारनपूर उत्तर प्रदेशच्या डोंगराळ भागात. हे मंदिर उत्तर भारतातील आणि वैष्णो देवीनंतर उत्तर भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे. दुसरे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे मा शाकंभरी देवीच्या दर्शनापूर्वी येथील भूरदेवाचे म्हणजेच भैरव दर्शन घ्यावे लागते. इमारतीमध्ये भीम, भ्रमरी, शाकंभरी, शताक्षी आणि गणेश या देवता आहेत. मा शाकंभरीचे देशातील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे आहे. शाकंभरी देवीचे हे शक्तिपीठ शाकंभरीच्या इतर मंदिराचे मूळ उगमस्थान आहे. आता बघूया शाकंभरी देवीची पौराणिक कथा. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. दुर्गमासूर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे. दुर्गमासुराने दुष्ट नीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रसन्न करविण्याचे ठरवले आणि तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, असुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. त्यावर हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडे असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथास्तु, पण ह्या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली.
देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरांमध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभोहीन झाले, शक्तिहीन झाले. वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. दुर्गासूर उन्मत्त बेफाम बनला. मानवांच्या हत्याकांडांचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालूच होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सर्व देव, ऋषी जग मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कसे रूप होते तिचे, आगळे वेगळे आणि भव्य. सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे, या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविध रंगी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले, सर्वांना तृप्त केले. ह्या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रे, अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गासुराला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गासुर आपल्या सैन्यासह लढू लागला. देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान, मंत्र, सामर्थ्यासह देवांकडे, ऋषीमुनीकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण हो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. या वर्षीची शाकंभरी नवरात्रोत्सव 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत होता. रामकृष्ण.